श्री स्वामी समर्थ. तर तुमचं वेलकम आहे रेसिपी आणि बरंच काहीमध्ये. तर इथे बनवलेलं आहे मी पिझ्झाचं डो पण केलेला आहे आणि पिझ्झाही बनवलेला आहे. तर बघा कसं झालेलं आहे. तर इथे तुम्हाला दाखवते मी साहित्य काय काय घेतलं आहे. इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे, 2 चमचे साखर घेतलेले आहे, 1 चमचा ड्राय इस्ट, 1 चमचा तेल आणि चवीनुसार मीठ. तर इथे मी कृतीला सुरुवात. पहिले मी बाउलमध्ये 2 चमचे साखर टाकलेली आहे, 1 चमचा इस्ट चांगलं मिक्स करून घेते. आता त्यामध्ये टाकते कोमट पाणी. जास्त गरमही नाही करायचं आणि जास्त थंडही नाही. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवून मी साईडला ठेवते. 15 ते 20 मिनिटं आपण साईडला ठेवणार आहोत. तर मी हा ईस्ट घेतलेला आहे, ऑनलाईन भेटतो हा. तर आता एका बाउलमध्ये मी पीठ चाळून घेणार आहे. मैदा चाळून घ्यायचा आहे, म्हणजे त्याने तो पिझ्झा जरा फर्मेंट होतो चांगला. आता त्यात टाकते चवीनुसार मीठ, तेल टाकायचं आहे. चांगलं एकत्रित करून घेते, म्हणजे मीठ सगळीकडे लागला पाहिजे. आता चेक करूया आपला इस्ट झालाय का फर्मेंट. चांगले बबल आलेले आहेत. आता मैद्यामध्ये ते आपण टाकून घेणार आहोत. चांगलं एकत्रित करते. जर तुम्हाला ईस्ट ऑनलाईन मागायचं असेल तर तो मिशोवर अवेलेबल आहे. चांगलं पीठ मी मळून घेते आता. आता त्यात थोडं थोडं पाणी करून घट्ट पीठ मळायचं आहे. एकदम घट्ट पण नाही आणि एकदम सैल पण नाही. अशा प्रकारे पीठ मळून घेते आणि त्यात थोडंसं तेल लागते वरून. आता पिठाचा गोळा आपण आता अर्धा ते 1 तासासाठी साईडला करून ठेवणार आहोत. तर बघा कसं मस्त वरती पीठ आलेलं आहे इथे. आता हा पूर्ण मी एकत्रित करून घेते चांगला. अशा प्रकारे गोळा झालेला आहे. तर इथे मी आता पॅन प्रीहीट करायला ठेवते. वरून थोडासा पीठ टाकते मी आणि अशा प्रकारे पिझ्झाचा बेस. अशा प्रकारे मी पिझ्झा बेस थापून घेते. लाटूही शकता. इथे पिझ्झा बेस रेडी झालेला आहे. मी आता एका प्लेटवर तो काढून घेते. आणि फोर्कच्या साहाय्याने मी अशी त्याला डॉट डॉट देत आहे. इथे आपला पॅन ही प्रीहीट झालेला आहे. आता त्यामध्ये मी पिझ्झा ठेवलेला आहे. आता 5 ते 10 मिनिटं बेक करून घ्यायचा आहे. तुम्ही हे करूनही ठेवू शकता. 5 ते 10 दिवस ते टिकून राहतात. तर अशा प्रकारे आपला बेक तयार झालेला आहे. तर इथे आता मी पिझ्झा कसं करायचं त्याची मी साहित्य दाखवते. तर इथं मी पिझ्झा बेस घेतलेला आहे. चीज, कॉर्न, टोमॅटो, कांदा, शिमला मिरची, मेयोनीज, मोझरेला चीज, टोमॅटो केचप, शेजवान चटणी आणि हे ऑरेगॅनो, मिक्स हर्ब्स आणि चिली फ्लेक्स.
हे पण मी ऑनलाईन मागवलेले आहेत. तर इथे मी पॅन पुन्हा प्रीहीट करून ठेवते. आता आपण सुरुवात करूया. तर इथे मी पहिले पिझ्झाला बटर लावून घेते. चांगलं स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता त्याला टोमॅटो केचप तोही चांगला स्प्रेड करून घेते. तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. तर आता इथे मी शेजवान चटणी लावून घेते. ती चांगली स्प्रेड करून द्यायची आहे. आणि आता टाकते मी मेयोनीज. तुम्ही हे तिन्ही एकत्र करून एका बाउलमध्ये एकत्रित करून तेही तसंही लावू शकता. तर आता इथे मी व्हेजिटेबल टाकते सगळं. कांदा, शिमला मिरची, टोमॅटो आहे, आणि कॉर्न आहेत. तर याच्यासोबत तुम्ही पनीरही टाकू शकता. तर इथे आता मी अमूल चीज घेतलेला आहे. तो चांगला तर त्यावर तो किसून टाकायचा आहे पूर्ण. मला एका पिझ्झासाठी 1.5 चीज क्यूब लागले. दुसराही पण मी फोडून घेते. जर जास्त चीज आवडत असेल तर थोडं अजून टाकू शकता. तर त्यावर पुन्हा मी मिक्स हर्ब, चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकते. आता वर मी मोझरेला चीज टाकणार आहे. सगळीकडे चांगलं स्प्रेड करते. आता पॅन पण प्रीहीट झालेला आहे. मी डबल मेथडने प्रीहीट करायला ठेवलेला. आता पिझ्झा बेस आपण जरा साईडला ठेवणार आहोत आणि त्यावर ठेवणार आहोत. एका कपामध्ये पाणी ठेवायचं आहे, म्हणजे चीज पण चांगला मेल्ट होतो आणि खाली लागत पण नाही. इथे 15 मिनिटे आपल्याला बेक झालेला आहे पिझ्झा. तर बघूया कसं झालेलं आहे. चीज चांगलं मेल्ट झालेलं आहे. आता तुम्ही काढून घेते. आता कटरच्या साहाय्याने कट करायचं आहे. जेवढे पीस पाहिजे तेवढे करू शकता. मी ते 4च पीस केलेले आहेत. आता मी तो सर्व करते.
तर अशा प्रकारे आपला पिझ्झा रेडी झालेला आहे. तर बघा कसा झालेला आहे. तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. कमेंट्स पण करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.